बघा आता इथं काय विचारलेलं आहे आपल्याला, फाइंड dy/dx इफ y इक्वल्स टू x⁻10 प्लस 10⁻x प्लस e⁻x प्लस a⁻a. ठीक आहे. मग बघा आता आपल्याला काय करायचं, डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिले गिवन फंक्शन लिहा. मग बघा सोल्युशन, मग सोल्युशनमध्ये y इक्वल्स टू काय दिलेलं आहे, y इक्वल्स टू x⁻10 प्लस 10⁻x प्लस e⁻x प्लस a दिलेलं आहे. ठीक आहे. मग याला काय करायचं आता, डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. मग आता एक्सच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट करायचं. मग इथं काय येणार, dy/dx इक्वल्स टू dy/dx ऑफ ब्रॅकेटमध्ये गिवन फंक्शन x⁻10 प्लस 10⁻x प्लस e⁻x प्लस a⁻a. ठीक आहे. ब्रॅकेट कम्प्लीट. मग बघा इथं आता काय आहे, फंक्शनमध्ये समेशन आहे. मग सम रूल अप्लाय होणार. सम रूलनुसार प्रत्येक फंक्शनचं आपल्याला काय करावं लागेल, डेरिव्हेटिव्ह सेपरेट करावं लागेल. ठीक आहे. मग इथं dy/dx ऑफ x⁻10 प्लस dy/dx ऑफ 10⁻x प्लस dy/dx ऑफ e⁻x प्लस dy/dx ऑफ a⁻a. ठीक आहे. मग बघा आता इथं हा जो फर्स्ट आहे, आता ह्या बाजूला dy/dx ॲज इट इज. आता जो फर्स्ट आहे x⁻10 याला कोणता फॉर्म्युला अप्लाय होईल, बघा जर तुम्ही इथं बघितलं तर आपल्याला याला इथं साईडला फॉर्म्युला लिहितो मी. ठीक आहे. बघा इथं साईडला लिहितो मी. मग बघा dy/dx ऑफ x⁻n. x⁻n जर असेल तर त्याचं काय येतं, n इंटू x⁻n-1. त्याच्यानंतर ना दुसरा कोणता फॉर्म्युला आहे, आता 10⁻x आहे. ठीक आहे. 10⁻x म्हणजे 10 म्हणजे काय आहे, कॉन्स्टंट आहे. काय आहे, कॉन्स्टंट आहे. मग कॉन्स्टंटसाठी काय फॉर्म्युला आपला होता, आपला dy/dx ऑफ a⁻x जर असेल तर a⁻x. आता x म्हणजे इथे x दिलेला आहे, a म्हणजे 10 दिलेला आहे. ठीक आहे. मग त्याचं एक्सपान्शन काय होतं, a⁻x इंटू लॉग ऑफ a ॲट बेस c. ठीक आहे. त्याच्यानंतर ना दुसरा कोणता आहे, dy/dx ऑफ e⁻x. मग e⁻x असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, e⁻xच येतो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ना लास्टला बघा आता हा कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंट रेस टू कॉन्स्टंट दिलेला आहे. ठीक आहे. मग इथं काय होणार, dy/dx ऑफ a दिलेला आहे. ठीक आहे. मग याच्यासाठी कुठला फॉर्म्युला अप्लाय होईल, आता बघा ही काय प्युअर कॉन्स्टंट टर्म आहे, कारण की ए पण कॉन्स्टंट आहे आणि ए पण कॉन्स्टंट आहे आणि a⁻2 पण ते दिलेलं आहे, कॉन्स्टंट दिलेलं आहे. म्हणजे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 0 येतो. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 0 येतो. ठीक आहे. मग a⁻चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 0 येणार आहे. मग याच्यानुसार जर बघितलं आपण इथं तर बघा आता जी फर्स्ट टर्म आहे आपल्याला इथं डेरिव्हेटिव्ह कशाचं विचारलं आहे, dy/dx ऑफ x⁻10 दिलेलं आहे. मग x⁻10चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 10 इंटू x⁻10 -1. 10 - 1 काय येणार आहे, 9 येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ना ह्या टर्मचा ह्या फॉर्म्युलेनुसार आता इथं काय विचारलेलं आहे आपल्याला, 10⁻x दिलेलं आहे. मग dy/dx ऑफ 10⁻x. मग याचं काय येणार आहे, 10⁻x इंटू लॉग ऑफ 10 ॲट बेस e येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ना इथं e⁻x. आता e⁻xचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, dy/dx ऑफ e⁻x दिलेलं आहे. म्हणजे याचं येणार आहे e⁻x. आणि इथं dy/dx ऑफ a दिलेलं आहे. म्हणजेच हे काय दिलेलं आहे, कॉन्स्टंट दिलेलं आहे. मग इथं येणार आहे 0. ठीक आहे. मग बघा याचे करस्पॉन्डिंग डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड आउट केले. मग ते इथं लिहायचे. मग बघा इथं जर लिहिलं आपण मग dy/dx ऑफ आता 10⁻x⁻10चं काय आलं, 10 इंटू x⁻9 प्लस त्याच्यानंतर ना 10⁻x इंटू लॉग ऑफ 10 ॲट बेस e.
प्लस ई रेस टू एक्सचं ई रेस टू एक्सच येणार, ई रेस टू एक्स प्लस ए रेस टू झिरोचं झिरो येणार. ठीक आहे. मग आपलं फायनल आन्सर काय आलं, dy बाय dx इज इक्वल्स टू 10 इंटू एक्स रेस टू 9 प्लस 10 रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ 10 ॲट बेस ई प्लस ई रेस टू एक्स. ठीक आहे. मग आता काय होणार, हेच आपलं फायनल आन्सर असणार. फक्त इथं याच्यामध्ये ट्विस्ट एकच होतं, ए रेस टू ए दिलेलं होतं, तर तिथं तुम्हाला ए रेस टू एचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, झिरो येतो, कारण की ए पण एक कॉन्स्टंट टर्म आहे आणि त्याच्या रेस टू पॉवरला पण काय दिलेलं आहे, कॉन्स्टंट दिलेलं आहे. ठीक आहे. मग कॉन्स्टंट रेस टू कॉन्स्टंट जर केलं तर आपल्याला काय भेटणार आहे, कॉन्स्टंटच भेटणार आहे. सपोज आपण याच्या जागेवरती सपोज 3 कन्सिडर केलं, मग 3 जर कन्सिडर केलं तर 3 रेस टू 3 काय येणार, 9 येणार, आणि 9चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, झिरो येणार आहे, कारण ती कॉन्स्टंट टर्म आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे इथं काय येणार आहे, झिरो येणार आहे. मग बाकीचं रिमेनिंग ॲज इट इज, रिमेनिंग याचं आपण इथं ॲज पर फॉर्म्युली फाइंड आउट केलं आहे. ठीक आहे. हा प्रॉब्लेम पण 2 मार्कासाठी के स्कीममध्ये 2025 म्हणजे आत्ताच्या समरला जो पेपर झाला त्याच्यामध्ये आलेला होता.